रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण पालखी मार्गावरती रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करणार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या विठ्ठल नामाच्या गजरात, टाळमृदंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दरवर्षी आषाढी वारीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. आळंदी ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात माऊलींच्या सेवेसाठी लाखो वारकरी, भाविक आणि सेवाभावी संस्था आपापल्या परीने योगदान देत असतात. कोणी अन्नदान करतं, कोणी वैद्यकीय सेवा देतं, तर कोणी वारकऱ्यांचे पाय चेपून देतं. पण या अथांग भक्ती सागरात सौ राजश्री भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून एक अत्यंत अनोखी, देखणी आणि समर्पित सेवा अविरतपणे बजावत आहेत. पालखी सोहळा आळंदीतून प्रस्थान ठेवल्यापासून ते पंढरपूरमध्ये विठुरायाच्या चरणी पोहोचेपर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखीच्या मार्गावर आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी राजश्री भागवत अतिशय सुंदर आणि नयनरम्य रांगोळ्या साकारतात. वारीच्या मार्गावर माऊलींची पालखी ज्या वाटेने जाणार असते, ती वाट आपल्या कलेने सुशोभित करणे हा त्यांच्या जीवनाचा जणू ध्यास बनला आहे. वारीमधील सेवा वाटती तितकी सोपी नाही. निसर्गाचे बदलणारे रूप, कधी कडक ऊन तर कधी मुसळधार पाऊस, अपुरी झोप आणि मॅलोन मैलांचा पायी प्रवास अशा सर्व आव्हानांवर मात करत राजश्री भागवत ही सेवा करतात. पालखी पोहोचण्याच्या कित्येक तास आधी उठून पहाटेच्या अंधारात किंवा रात्रीच्या वेळी त्या पायवाटेवर विलोभनीय रांगोळ्या रेखाटतात. वारकऱ्यांच्या पावलांना आनंद मिळावा आणि माऊलींच्या स्वागताला कोणतीही कसर राहू नये हाच एकमेव शुद्ध भाव त्यांच्या मनात असतो. त्यांनी काढलेल्या प्रत्येक रांगोळीत केवळ रंग नसतात, तर विठ्ठल माऊलींविषयीची अथांग भक्ती आणि श्रद्धा ओतप्रोत भरलेली दिसते. त्यांनी काढलेल्या विविध रूपी रांगोळ्या, विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमा आणि संतांचे संदेश पाहून वारीतील थकलेला वारकरी देखील काही क्षणांसाठी थबकतो, नतमस्तक होतो आणि त्याचे डोळे तृप्त होतात. राजश्री भागवत यांनी वर्षानुवर्षे जपलेले हे व्रत आणि त्यांचे कष्ट खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. कोणत्याही प्रसिद्धीची किंवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ सेवा म्हणून त्या हे काम अविरतपणे करत आहेत. हे हस्त कमळ व्हावे माऊलींचे दास, रांगोळीच्या रंगात दिसे विठ्ठलाचा ध्यास. राजश्री भागवत यांचे हे परिश्रम, त्यांची चिकाटी आणि माऊलींच्या चरणी असलेली त्यांची ही रंगमयी सेवा सर्वच भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आषाढी वारीच्या या पवित्र पर्वावर त्यांच्या या अखंड आणि निष्काम सेवेला मानाचा मुजरा.